जय शिवराय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी. दादांनो बहिणींनो श्री स्वामी समर्थ सर्वांना. मग काय चालू आहे दादांनो? झाले का चहा पाणी? कारण की मी आज लवकर आले होते. माझा स्वयंपाकही झाला, चहा झाली, आता जेवण करायचं बाकी आहे. तर जेवण म्हटलं थोडं उशिरा करू. आता लिंबू सरबत पिला आम्ही, कारण की खूप थंड पाणी होतं. तर शिवमना मंडीत मधून लिंबू वगैरे आणले होते, पुदिना आणला होता आणि मस्त आम्ही लिंबू सरबत करून पिलेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं जेवण मस्त पद्धतशीर नंतर करू. आणि शुभमचं आणि तुमच्या दाजीचं चालू आहे कूलरमध्ये पाणी टाकणं, कारण की हे पण जरुरी आहे. जर चांगली भरपूर झोप घ्यायची असेल तर कूलरमध्ये पाणी नक्की टाकावं लागेल, कारण की तरच रात्रीची शांत झोप येणार आहे. नाही तर नुसती गरमीच गरमी. इतकं म्हणजे उष्णता पण इतकी वाढली शरीरामध्ये, आणि कूलर चालू असलं म्हणजे लगेच गपकन डोळे लागते. शुभमकडे येते कूलरमध्ये पाणी टाकायचं का, त्याला लय जिवार येतं. तो म्हणतो मग आता आपण जर म्हणलं ना कूलर लय भारी थंड हवा मारतंय, ते म्हणतं पाणी मीच टाकतो. म्हणलं बरं बाबा, काहीतरी काम पाहिजे ना म्हटलं तुला, आता सुट्ट्या येतं. हे बघा तुमच्या दाजीला करमत नाही शिवानी शिवाय, त्याने बोलणंच बंद केलंय. आता 2-3 दिवसांनी शिवानीला आणणार आहे जाऊन. ते आता उपास वाढणार आहे मी असं का? उपास कायचा, पण ते ना खरंच पोरी बिगर राहूच शकत नाही. कसं होईल तर हो बाबा तुमच्या दाजीचं, त्याला पोरगी जवळच लागती. आणि शिवानीला पण पप्पाचंच ध्यान येतं, माझं काही ध्यान येत नाही. तरी मी तिला मारित नाही, हानीत नाही, काही नाही. दाजी मारतात बी. तो काय तो लेकरू आहे तो जवळ, त्याच्यामुळे माझा शुभम आहे आणि त्यांची शिवानी आहे. आम्ही पोरं वाटून घेतलेले. हा तो शिवमला काही बोलत मग कसा राग येतो तुला? हा, शुभमला काही बोललं का मला खरंच राग येतो. आणि शिवानीला मी जर मारलं आणलं ना तर लगेच पटकन जवळ घेते. कोण मारलं ग लेकरू येते. तिला जर काम सांगितलं ती कोणा त्यांना राग येतो. आणि खरंच शिवानी आहे ना लय चाप्टर आहे. माझ्या शुभमपेक्षा शिवानी लय चाप्टर आहे. कारण यांच्या पडली ना ती नादान लेकरू येते. काय नादान लेकरू आहे, लय भारी. ते पार्टी बदलीत राहती ती. खाऊस तर मला गोड बोलती, खाऊ लागती गाऊ लागती. आणि यांचं कधी काही सांगत नाही. तसंच लागत काय तसंच लागत? हुशारच माणूस लागत. हुशारच लागत तुमच्यावानी. मग बाकी काय चालू आहे दादांनो? आमचं तर चालू आहे असं टोमणे देणं. एकही दिवस असा जात नाही भांडल्याशिवाय. तुमचे दाजी दिसते तसे नाहीये, त्याचा नाकाश शेंड्यावरच राहतो नेहमी. आणि म्हटलं जाऊ दे स्वयंपाक लवकर करून मस्त कूलरच्या हवेमध्ये बसू आणि मस्त पिक्चर बघू. म्हणलं टीव्हीवर भारी पिक्चर आहे आज. बातम्या लावल्या तर काय चालू राहतं, इकडे पेट्रोलला रांगा लागल्या, तिकडे पेट्रोलला रांगा लागल्या, याची दरवाढ झाली, त्याची दरवाढ झाली, हे महाग झालं ते महाग झालं. डोकं असं बधीर पडून जातं. फक्त बायकोच सोपी घरामध्ये, माहिती का? असं बधीर पडतं ते ऐकून. डोकं काय अवघड करून ठेवलंय. अवघड झालंय दादांना. पण आता काय, आता नेहमीच झालेलं. आता एकदा भाव वाढले म्हणजे ते काही कमी होणार नाही. कारण की एकदा भाव वाढले म्हणजे वाढले, त्याला काही येच नाही. आता 1-2 वर्ष तर असंच राहणार आहे. आता काय होईल ते होईल. एखाद्या वेळेस जर मंदीचं त्याच्यामध्ये मंदीचं सावट आलं तर मग पायाचंच काम. दिवस माग जाणे आपल्याला परत. खरंच लय अवघड आहे. चला, तुम्ही कशाला येते चला म्हणल्यावर? तूच म्हणले चला म्हणून सांगितलं. मी माझ्या भावाला म्हणलं चल म्हणून. मग मी उन्हाळ्यात सुट्टीत जाणार त्यांच्या घरी आमरस खायला. आणि दोंडा पण आहे बरं का. आणि मोदीनं सांगेले जावायला काही द्यायचं नाही म्हणून, फक्त आमरस खाऊ घालायचं आणि वाटी लावायचं. आणि मी तिथंच राहणार आहे 1 महिना. कारण की आता तंगी म्हणजे सध्या कसं आहे, तुम्हाला नाही जागा, मलाच बोलवेल ते ना. तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाकडे जा, मी माझ्या मम्मी पप्पाकडे जा. वातावरण कसं आहे आता मागायचं सावट आहे, त्याच्यामुळे मग सासरीच राहावं लागणार आहे. सासऱ्याकडं 1-2 महिने तिथंच काढावं लागल, म्हणजे आपलं भागून जाईल. हा का? बरंच मतलबी तुम्ही. अशा माझ्या भावाने बोलवलं तर जात नाही लवकर, आणि तुमचं वाचवायचं म्हणलं तिथं चाललंय नाही का? बघा दादांनो, चला खरंच कोणाला बोलवता तुम्ही सांगा बरं. मलाच मुरळ याच्या तुमच्या दाजीला नका बोलू, कारण की तिथं पण भांडणं करतील, तिथं पण डोकं लावती नाही आपल्याला, आणि थाटच वेगळा राहील त्यांचा. चला, जे काही करायचा टाइम आला की लगे याला नाही बोलवायचं त्याला नाही बोलवायचं, म्हणजे तुलाच खाऊ घालायचं का? मग आता माझं माहेर आहे, माझा भाऊ आहे. ते मी दाजी नाही का त्या सांगू.
असं मग दाजीने पण तसं राहावं लागतं. कसं काय राहावं म्हणतो लागतं? तुमचं असं आहे ना, काम सरो वैद्य मरो. कसं करायला पण आहे ना. हा बरं बोलवा दादांना. मग बोलवा. हा बाय. बाय. रामकृष्ण हरी सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बाय. नक्कीच धोंड्याला बोलवा. धोंड्याला बोलवा म्हणजे हा धोंडा खायला बोलवा असं बोलावं. धोंडा खायला बोलवा. तुम्हाला कळालं? समजणे वाले को इशारा काफी आहे. बोलवा. माझा नवरा आहे तो नाही मानपान दिला दादांनो, मला मारहाण करीन माहिती का, टॉर्चर करीन मला. मी भांडून खाईन तुझ्या म्हणून भावाला. एक वेळेस मला नाही दिलं तर चालतं, तुम्ही हा. एकला मान सन्मान द्यायचा. तसं आहे ना, तुझ्या भावाला बी बायका आहे ना तिकडे, मला कसं ठिसकून द्यायचं, मग मला येतं ना सगळं. हा हा फिसका सारख्या नाही, त्याला लय जीव लावतो आम्ही. तुमच्या हा. बहिणीला ना लय जीव लावतो माहिती का? हो. चला त्याचा फोन आला मला पाळण्यातच म्हणे, झोकाच देते म्हणे तुझे भाऊ. तुम्ही पाळणा बांधील का मला? तुम्ही बांधील असेल ते बांधतील. बरं जाऊ द्या दादांनो. रामकृष्ण हरी. जय शिवराय सर्वांना. चला धोंड्याचा महिना तुमचा सुखी समाधानी जाओ आणि तुम्हाला नेहमी पाहुणे रावळे धोंडा खायला बोलो आणि तुमच्या सोनं. मागे आम्हाला बघ. हा चला बाय. रामकृष्ण हरी.